सो तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. सो बदामीमध्ये लेणी बघितल्यानंतर आपण आता डायरेक्टली जात आहोत तिरुपतीला. सो तुम्ही रस्त्यामध्ये कर्नाटकामध्ये मोस्टली बघू शकता जे मक्याचे जे धान्य आहे ते रस्त्यावरती असं पसरले जाते वाळवण्यासाठी. त्याला आपण कॉर्न्स पण असं म्हणतो. मोस्टली हे आपलं तुम्हाला कर्नाटकामध्येच बघायला भेटेल. आम्ही थोडीशी विश्रांती घेऊन सो सर्वांना खूप भूक लागली होती. सो आम्ही जेवणासाठी एका धाब्यावरती थांबलो होतो. नुकतीच CNG केल्यामुळे मला एक अनुभव कर्नाटकामध्ये आला. तो म्हणजे की या भागामध्ये CNG पंप खूप कमीच आहेत. त्यामुळे मोस्टली मला एखाद दुसरा पंपच कर्नाटकामध्ये भेटला CNG भरण्यासाठी. बाकी मला पेट्रोलवरच गाडी चालवावी लागली. आणि तुम्ही बघू शकता इकडले रोड किती म्हणजे जास्त ट्रॅफिक इकडे नव्हती. आणि माझा जो रोड आहे तिरुपतीला जाण्याचा पूर्ण तो डोंगरामधून जात होता. आणि खूप असं सुंदर हा असं दृश्य तुम्हाला बघायला मिळत आहे. मला एक्झॅक्ट आठवत तर नाही आहे, पण ज्या मार्गाने आम्ही गेलो त्या ठीक राईट साईडला आम्हाला अरेबियन सी लागला होता. तुम्ही बघू शकता तो कर्नाटकामध्ये आम्हाला एक सिंगल रोड लागला होता. तेथील हे दृश्य आहेत. सो एकदम ब्युटिफुल प्लेस होतं. एका शेतामध्ये आम्ही सर्वजणच जो आम्ही चिवडा वगैरे जे आणले होते, पेरू घेतले होते रस्त्यामध्ये, ते घेऊन आम्ही तेथे एक पिकनिक स्पॉट सारखं जेवायला बसलो होतो. तेथून निघाल्यानंतर मला वाटले की पुढे कुठे हॉटेल बघून आम्ही डिनर करावा. पण हायवेचा आम्हाला असा लागला होता की तिथे आम्हाला रस्त्यामध्ये कुठेही अराउंड 200 किलोमीटर कुठेही हॉटेल किंवा काहीच भेटले. सो कर्नाटकामध्ये अगर तुम्ही कोणत्या हायवेला वगैरे जाणार असाल तर जेवण करूनच हायवेमध्ये एंट्री करा. आम्हाला तिरुपतीमध्ये पोहोचायला अराउंड 3 ते सकाळचे 4 वाजले होते. खूप उशीर झाला आम्हाला पोहोचायला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मिनी ब्लॉग तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी अजून पण व्हिडिओ घेऊन येणार आहे.